नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल रोहन टेक्निकल वर्ल्डमध्ये। मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर बद्दलचे अपडेट सांगितलेले होते। काही जणांचे आपल्याला ओपिनियन असे आले, काही जणांची कमेंट आपल्याला अशा आल्या की सर वर्ड डॉक्युमेंट जे असते त्याबद्दल थोडीशी माहिती द्या। खूप जणांना वर्ड डॉक्युमेंट हे यूज करता येत नाही। वर्ड डॉक्युमेंटमध्ये त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होतं, म्हणजे टायपिंग करण्यामध्ये म्हणा किंवा कोणतं फॉन्ट चेंज करणं, त्याची स्टाईल चेंज करणं, खूप सारे फंक्शन आहेत वर्ड डॉक्युमेंटमध्ये जे की त्यांना माहीत नसतात। त्याचं यूज कसं करायचं, त्यामध्ये कोणतं ऑप्शन काय वर्क करतो, कोणतं ऑप्शन काय वर्क करतं, तर यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सर्व टॅब्सची माहिती देणार आहे आणि सर्व टॅब्सची माहिती दिल्यानंतर स्टेप बाय स्टेप एक एक टॅब घेऊन मी तुम्हाला एक एक टॅबची पूर्णपणे माहिती देणार आहे। त्याच्यातली सर्व माहिती तुम्हाला मी व्यवस्थितरित्या सांगणार पण आहे आणि करून पण दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम टॅब बद्दलची सर्व माहिती बघून घेऊया। होम टॅब मध्ये जेवढे काही फंक्शन्स आहेत म्हणा, कोणतेही स्टाईल्स आहेत म्हणा, फाउंड पुन्हा इन्क्रीज डिक्रीज, हे सर्व ऑप्शन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला होम टॅबसाठी दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही। तुम्ही घर बसल्या वर्ड डॉक्युमेंट एकदम इझिली आणि एकदम सहजरित्या वापरू शकता आणि तुम्ही कोणालाही सांगू सुद्धा शकता की ते कसं वापरायचं। तर व्हिडिओमध्ये पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल। मित्रांनो, आता आपण आपली जी डेस्कटॉप स्क्रीन आहे ते डेस्कटॉप स्क्रीन रिफ्रेश करून घेऊया। रिफ्रेश करून घ्यायचं आहे जेणेकरून पी सी व्यवस्थितरित्या चालेल। आणि यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो, आपण न्यू फोल्डरमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट याबद्दलची माहिती घेणार आहोत। तर हे फोल्डर क्रिएट करण्यापासूनची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपलं फोल्डर जे आहे ते फोल्डर क्रिएट झालेलं आहे, तर याला नेम म्हणत आहे। मग आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जे नेम द्यायचं आहे ते देऊ शकता। जसं की मी या फोल्डरला आता रोहन नाव दिलेलं आहे। आता आपण त्याला ओपन केले असता ओपन होत आहे। ओपन होईपर्यंत आपल्याला वाट बघायचं आहे। जसे की एक पॉपअप येईल मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲक्टिवेशन विझार्ड म्हणून, याला आपल्याला कट करून टाकायचं आहे। आता याच्यानंतर यामध्ये तुम्हाला दिलेली फंक्शन्स याची सर्व माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे। जसे की तुम्ही बघू शकता, तुम्ही कन्फ्यूज होऊन जाताल की खूप सारे ऑप्शन आहेत, यामध्ये ऑप्शनचा वापर कसा करायचा, कोणतं ऑप्शन काय वर्क करतं, तर याची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे। जसे की पहिल्यांदा बघू शकता तुम्ही फाईल, त्यानंतर होम, इन्सर्ट, पेज लेआउट, नंतरच रेफरन्सच्या नंतर तुम्हाला दिसून येईल माल्टिंग्स म्हणून आलेला आहे ऑप्शन्स एक, आणि त्यानंतरच रिव्ह्यूच्या नंतर रिव्ह्यू आणि DOPDF 11 असे ऑप्शन आहेत। आता हे टॅब आहेत, तर या टॅबमध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तर याची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे। जसे की फाईल ऑप्शनमध्ये सेव्ह ॲज, ओपन, क्लोज, पुन्हा त्याखालीच इन्फो असे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत। परमिशन, प्रिपेअर फॉर शेअरिंग आणि वर्जन, एक्झिट, ऑप्शन, हेल्प, सेव्ह, सेंड, प्रिंट, न्यू, रिसेंट। आता यामध्ये रिसेंट ऑप्शन दिलेलं आहे, तर रिसेंट ऑप्शन कसं यूज करायचं सर्व माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे। जसे की नेक्स्ट टॅबमध्ये होम बटन दिलेलं आहे। होम टॅबमध्ये आपल्याला तुम्हाला दिसून येऊ शकेल, होम टॅबमध्ये तुम्हाला टायपिंगचं एक म्हणजे कॉलन दिसत आहे, जे की टाईप करण्यासाठी वापरता येतो आपल्याला। तर यामध्ये रोहन नाव टाकलेलं आहे मी टाईप करून। रोहन नाव टाकले असता त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की रोहन टेक्निकल वर्ड असं टाकूया आपण, नाही तर रोहन टेक्निकल टाकून बघूया। तर आपल्याला आपल्या चॅनलचं जे नाव आहे ते चॅनलचं नाव आपण व्यवस्थितरित्या स्पेलिंग न मिस्टेक होता टाकून घ्यायचं आहे। जसं की आता मी टाकलेलं आहे रोहन टेक्निकल वर्ड। आता मला याला इफेक्ट द्यायचे आहेत, होम टॅबचा वापर करून मी याला इफेक्ट देणार आहे। वेगवेगळे इफेक्ट कसे वापर करायचे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही बघू शकता, आता आपण त्याला सिलेक्ट केलेलं आहे। सिलेक्ट कसं करायचं, आपण कीबोर्डवरून सुद्धा सिलेक्ट करू शकतो। कीबोर्डवरून आपण त्याला ते ॲरोचे चिन्ह जे असतात त्या ॲरोच्या चिन्हाने सिलेक्ट करू शकतो, किंवा माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करू शकतो, कंट्रोल एच्या साहाय्याने सिलेक्ट करू शकतो। आता जसं की आपण याला सिलेक्ट केलेलं आहे, आता यामध्ये आपल्याला याचे फाउंट चेंज करायचे आहेत। जसं की तुम्ही बघू शकता की आपल्याला नाव दिसत नाही, म्हणून आपण काय करायचं आहे, टॅब बटनचा वापर करून त्याला पलीकडल्या साईडला थोडंसं ढकलायचं आहे। म्हणजे आपल्याला फाउंड जे आहे ते फाउंड आपण चेंज करताना आपल्याला फाउंड व्यवस्थितरित्या दिसून येतील आणि आपल्याला ओळखूसुद्धा येईल की कोणता फाउंड कसा दिसत आहे आणि कोणत्या फाउंडमध्ये कोणता फरक आहे। आता जसं की तुम्ही बघू शकता, रोहन टेक्निकल वर्डला आपण सिलेक्ट केलेलं नव्हतं, तर आता आपण त्याला सिलेक्ट केलेलं आहे आणि आता आपण इथे फाउंड चेंज करून बघणार आहोत।
तर फाउंड चेंज करून बघत असता जसं जसं तिकडल्या साईडला आपण जे फाउंड आहे फाउंड चेंज केलं की तिकडली डिझाईन म्हणा, त्याची साईज म्हणा, त्याला बोल्डनेस हे सर्व येत आहे, म्हणजे सर्व चेंज होत आहे. जसं की आता आपण एक फाउंड घेतलेला आहे आणि यामध्ये आता तुम्हाला दिसत आहे की साईजचा फाउंड आहे. तर यामध्ये त्याची डिझाईन जी आहे, बोल्डनेस पुन्हा इटॅलिकनेस हे चेंज होणार नाही, तर फक्त त्याचा शेप जे आहे म्हणजे आकार जो आहे तो लहान मोठा होणार आहे. जसं की आता मी 18चा फाउंड घेतलं, 20चा फाउंड घेतलं, 21चा फाउंड घेतलं. जसं जसं मी मोठा फाउंड घेत आहे तसं तसं ते अक्षर जे आहे ते मोठ्या अक्षरात दिसत आहे, म्हणजे अक्षराची साईज ही मोठी होत आहे. तर आपण कितीही मोठ्या अक्षरात त्याला अक्षरात त्याचा फाउंड घेऊ शकतो. आपल्या मनाप्रमाणे आपल्याला ज्या साईजमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या साईजमध्ये आपण त्याला घेऊ शकतो. आता जसं की मी डबल फाउंटवर आलेलो आहे आणि फाउंटवर येऊन मी तुम्हाला दाखवतो की वेगवेगळे फाउंट जे आहेत ते वेगवेगळ्या फाउंटमध्ये वेगवेगळे अक्षर, जसे की आता तुम्ही बघू शकता काही मराठीमध्ये येत आहेत, उर्दूमध्ये येत आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा त्याला म्हणजे शेप येत आहे, पुन्हा इटॅलिकनेस येत आहे, बोल्डनेस येत आहे, पुन्हा कर्सिव्हमध्ये येत आहेत. खूप सारे ऑप्शन्स आहेत. जसे की आता खूप सारे फाउंट आहेत. फाउंटमध्ये नाही म्हणलं तर एक 1000च्या वर फाउंट असतील. 1000च्या वर फाउंटमध्ये तुम्हाला कोणताही एक फाउंट निवडायचा आहे जो की तुम्हाला आवडेल आणि नक्कीच तुम्हाला यामध्ये खूप सारे फाउंट असल्यामुळे ते आवडतीलच. यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला ते रोहन टेक्निकल वर्ड दिसणार आहे. हेच नाव नाही तर कोणतंही नाव, तुम्ही कोणतंही नाव जर चेक केलात तर यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थितरित्या त्या फाउंटमध्ये तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा जो फाउंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते कम्फर्टेबल वाटत असेल, तुम्हाला आवडलं तरच तुम्ही ते निवडू शकता. आता यामध्ये मी वेगवेगळे फाउंट तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की वेगवेगळ्या फाउंटचा यामध्ये समावेश आहे. आपल्याला वेगवेगळे फाउंट चेंज होलेले दिसत आहेत. आता यामध्ये आपल्या आवडीचा जो काही फाउंट आहे आपण ते घेऊन आपलं जे नाव आहे ते एकदम स्टायलिश आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह करू शकतो. यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे फाउंट आहेत, म्हणून यामध्ये नक्कीच ते तुम्हाला आवडतील आणि तुमचं कोणतंही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आता जसं की मी एक फाउंट घेतलेला आहे जो की मला आवडलेला आहे आणि त्यामध्ये माझं नाव जे आहे ते खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसत आहे, म्हणून मी हा रोहन टेक्निकलचा वर्ड या फाउंटमध्ये सिलेक्ट केलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्सची माहिती द्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता आता आपण याला प्रत्येक वेळेस आपल्याला या फाउंटला चेंज करायचं असेल, म्हणजे याला जर काही डिझाईन द्यायची जर असेल तर आपल्याला त्याला सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. जसं की आता मी सिलेक्ट करून त्याला बी दाबलं म्हणजे बोल्ड दाबलं तर रोहन टेक्निकल हे नाव बोल्डमध्ये आलं. आता मी कंट्रोल बी दाबलं तर ते बोल्डनेस गेलेली आहे, म्हणजे कंट्रोल बीच्या साहाय्याने सुद्धा आपण त्याला बोल्ड करू शकतो. फक्त विदाऊट सिलेक्ट करता कंट्रोल बी कितीही दाबलं तरी ते वर्क करणार नाही. तर सिलेक्ट करूनच आपल्याला कंट्रोल बी दाबायचं आहे, जेणेकरून आपली जी की आहे ते वर्क करेल आणि आपल्याला आपल्या म्हणजे नावामध्ये जो बदल आहे तो बदलसुद्धा व्यवस्थितरित्या दिसून येईल. आता इटॅलिक कितीही केलं तरी होणार नाही, पण जेव्हा आपण त्याला सिलेक्ट करतो आणि इटॅलिक करतो तेव्हा फाउंटमध्ये आपल्या नावामध्ये थोडासा फार बदल झालेला दिसून येईल. तुम्ही बघू शकता इटॅलिक केले असता त्यामध्ये थोडासा बदल दिसून येत आहे आपल्याला. तर आपण त्याला इटॅलिकसुद्धा केलं. आता हे 2 ऑप्शन तर झालेले आहेत, तर 3-4 ऑप्शन दाखवले तुम्हाला. आपण साईज दाखवले, पुन्हा हे फाउंड दाखवले. आता यामध्ये अंडरलाईन, तर अंडरलाईन कशी करायची? आता अंडरलाईन तुम्हाला दिसून येत आहे की आपण सिलेक्ट केलेल्या नावाच्या खाली एवढीच अंडरलाईन येत आहे, बाकी पूर्ण पेजवर कोठेही अंडरलाईन नाही, फक्त नावाच्या खाली अंडरलाईन येत आहे. तर यामध्ये आपण आपल्याला जे काही अंडरलाईन आवडलेली आहे ती अंडरलाईन आपण चूज करून नावाखाली अंडरलाईनसुद्धा देऊ शकतो. आता यामध्ये अंडरलाईन दिलेली आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या अंडरलाईन झालेली आहे, कोणत्याही साईडला अंडरलाईन झालेलं आहे. मोर अंडरलाईन म्हणून एक ऑप्शन आहे, त्यामध्ये ॲडव्हान्स्डच्या ऑप्शनला आणि फाउंड ऑप्शनला तुम्ही बघू शकता जसं की अंडरलाईन स्टाईल्स म्हणून आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स दिलेल्या आहेत अंडरलाईनच्या, पुन्हा त्याची साईज दिलेली आहे, त्याचा फाउंड स्टाईल दिलेली आहे, साईज दिलेली आहे, पुन्हा फाउंड दिलेला आहे. अशा प्रकारे आपण यामध्ये ॲडव्हान्स्डमध्ये बघूया. ॲडव्हान्स्डमध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याला ओके करायचं आहे आपल्याला. अंडरलाईनमध्ये अंडरलाईन कलर, तर अंडरलाईनलासुद्धा आपण कलर करू शकतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण याला अंडरलाईन कलरसुद्धा देऊ शकतो. आता आपण आपले वाक्य जे आहे ते वाक्याला सिलेक्ट केलेलं आहे आणि याला अंडरलाईन काढलेली होती,
तर आता याला आपण कलर करूया. कलरमध्ये आपण जो काही कलर आपल्याला उठावून दिसेल तो कलर घ्यायचा आहे. जसं की मी आता येलो कलर दाखवला तुम्हाला, रेड कलर दाखवला, त्यानंतर ग्रीन, स्काय ब्ल्यू असे वेगवेगळे कलर यामध्ये ऑप्शन आहेत. आता यामध्ये आपण स्काय ब्ल्यू कलरचा ऑप्शन घेतलेला आहे. आता फक्त आपण टेक्निकल या नावाला अंडरलाईन म्हणजे त्याचा जो कलर आहे तोच कलर बदलायचा आहे. तर जसं की मी टेक्निकल नावाला रेड कलरची अंडरलाईन दिलेली आहे, कारण की तेवढंच नाव सिलेक्ट केल्यामुळे तेवढ्याच नावाची अंडरलाईन जी आहे ती वेगळी झालेली आहे. आता वर्ड डॉक्युमेंटला आपण वर्डला अंडरलाईन वेगळीच करूया. तर त्याला मी वेगळ्या कलरमध्ये म्हणजेच ग्रीन टाईप कलर आहे तर त्या कलरला मी त्या कलरने अंडरलाईन करत आहे. जसे की तुम्ही बघू शकता रोहनला वेगळी अंडरलाईन आहे, त्याचा कलर वेगळा आहे. टेक्निकलला वेगळी अंडरलाईन आहे, त्याचा कलर वेगळा आहे. आणि वर्डला पण वेगळी अंडरलाईन आहे आणि त्याचासुद्धा कलर जो आहे तो कलर वेगळाच आहे. म्हणजे आपण जो वाक्य सिलेक्ट करतो त्या वाक्याला आपण आपल्या आवडीचा कलर देऊ शकतो, आपल्या आवडीची अंडरलाईन देऊ शकतो. आपल्याला त्यामध्ये एकच अंडरलाईन निवडा, एकच कलर निवडा असं काही बंधन नाही. आपल्या आवडीप्रमाणे आपण वर्ड डॉक्युमेंट यूज करू शकतो. आता यामध्ये जे आहे स्ट्राईक थ्रूचा वापर काय करतात. आता आपण ते बटन दाबले असता म्हणजे फंक्शन दाबले असता काहीच वर्क केलेलं नाही. तर आता आपण टेक्निकल नावाला सिलेक्ट करूया आणि नाही तर वर्ड नावाला सिलेक्ट करूया आणि आपण त्याला स्ट्राईक थ्रू देऊया. स्ट्राईक थ्रू दिले असता तुम्ही बघू शकता वर्ड नावावर एक रेष येत आहे. जसं की आता आपण यामध्ये तुम्हाला दाखवतो की दुसऱ्या नावाला सुद्धा आपण सिलेक्ट करून बघूया. जसं की आता एखाद्या वस्तूची किंमत आपल्याला ती कट करायची आहे तर त्याला स्ट्राईक थ्रूचा वापर केला जातो. जसं की आता कुठली तरी वस्तू आहे त्याची किंमत कमी आहे, आता 25% आणि डिस्काउंट म्हणून देऊया आपण. तर 25% डिस्काउंटला आपल्याला स्ट्राईक थ्रू करायचा आहे म्हणजे त्यावर रेष करायची आहे, आडवी रेष करायची आहे. तर आपण स्ट्राईक थ्रूचा वापर करावा लागेल आपल्याला. आता स्ट्राईक थ्रू केले असता 25% जे आहे ते कट झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला खूप साऱ्या मॉलमध्ये दिसतं की 25%ला कट केलेलं असतं आणि त्याच्या पुढेच 30%, 40%, 35% अशी डिस्काउंट ऑफर दिलेली असते. आता यामध्ये 25%ला आपण कट केलेला आहे आणि खाल्ल्या साईडला आपण दुसरं डिस्काउंट देऊया जसं की 75%. तर यालासुद्धा स्ट्राईक थ्रू येत आहे. काय प्रॉब्लेम असेल, कारण की आपण सिलेक्ट केलेलं होतं म्हणून असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की आपल्याला जेवढ्या वाक्याला स्ट्राईक थ्रू करायचं आहे तेवढ्यालाच आपण सिलेक्ट करावं. आता याच्यानंतर स्ट्राईक थ्रू बंद केलेला आहे मी आणि स्ट्राईक थ्रू बंद करून त्याच्या खाल्ल्या साईडला मी आता तुम्ही बघू शकता की येथे मी म्हणजे डिस्काउंटची दुसरी ऑफर लिहिणार आहे. जसं की मी 75% डिस्काउंट लिहिलेला आहे. 25% मोडून 75% डिस्काउंट. अशाच प्रकारे तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये म्हणा, कुठल्याही वस्तूवर म्हणा असंच स्ट्राईक थ्रूचा वापर करून 25% डिस्काउंटला कट केलेला असतं. म्हणजे ओळखू यावं की अगोदर किती किंमत होती ना आता किती डिस्काउंट भेटत आहे आपल्याला त्या वस्तूबद्दल. हे झालं स्ट्राईक थ्रूबद्दलची माहिती. आता यामध्ये या साईडला तुम्हाला दिसत आहे X2 म्हणजे सबस्क्रिप्टचा वापर कसा करतात. आता मी इथे KS लिहिलेला आहे, KS2 लिहिलेला आहे आणि मी सबस्क्रिप्ट केलं. तर यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता की काय नाही फक्त फॉन्टमध्ये चेंज झालेला आहे, पण याचा रिअली वापर कसा होतो. तर अशा प्रकारे जसं की आता मी सबस्क्रिप्ट केलेलं आहे तर माझ्या नावाच्या अलीकडल्या साईडला मी जे काही वाक्य लिहित आहे ते लहान अक्षरामध्ये टाईप होत आहेत. म्हणजे तुम्हाला गणितामध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो. जसं की आता मी रूट लिहिलेला आहे आणि रूट लिहून खाल्ल्या साईडला मला बारीक अक्षरामध्ये काहीतरी लिहायचं आहे, √5/2 अशा प्रकारे म्हणजे गणितामध्ये याचा खूप चांगल्या प्रमाणात वापर होतो. जसं की त्याच्यानंतरच जे ऑप्शन आहे ते सुद्धा गणितामध्येच वापरलं जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण स्ट्राईक थ्रूचा पुन्हा सबस्ट्रॅक्टचा वापर करू शकतो. बाय 9 लिहिलेला आहे मी आता आणि यामध्ये अशा प्रकारे आपण याला गणितामध्ये इझिली वापर करू शकतो स्ट्राईक थ्रूचा. आता इथे दुसरं ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे आपण आता त्याचं वर्गमूळ काढण्यासाठी याचा आपण वापर करतो. जसं की 15चा वर्गमूळ काय आहे हे बघण्यासाठी आपण या वाक्याचा वापर करतो. 15चा वर्गमूळ, घनमूळ असं कोणतेही म्हणजे गणितामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणितामध्ये याचा खूप चांगल्या प्रमाणात वापर होतो. जे काही तुमचे मॅथचे क्वेश्चन आहेत ते सोडवण्यासाठी वर्ड डॉक्युमेंटमध्ये या ऑप्शनची खूप मदत होते आपल्याला. जसं की तुम्हाला एक्झाम पेपर वगैरे काढायचा असेल तर या ऑप्शनने तुम्ही इझिली प्रिंटेड एक्झाम पेपर काढू शकता, ते पण एकदम इझिली. यामध्ये कोणतेही म्हणजे हार्ड अशी प्रोसेस कोणतीही नाही, एकदम इझिली याचा वापर करू शकतो तुम्ही. आणि
याच्यानंतरचेच ऑप्शन, एवढे तरी ऑप्शन तुमचे क्लिअर झालेले आहेत. यामध्ये फॉर्मॅट पेंटर आहे. फॉर्मॅट पेंटरची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. जसं की फॉर्मॅट पेंटर मी अलीकडल्या वाक्याला सिलेक्ट केलेलं होतं म्हणून फॉर्मॅट पेंटरचा वापर केले असता ते साईज जी आहे ते बारीक झालेली आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता फॉर्मॅट पेंटरचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की आता मी रोहन नावाला सिलेक्ट करणार आहे. रोहन टेक्निकल वर्ल्ड या नावाला मी पूर्णपणे सिलेक्ट केलेलं आहे आणि फॉर्मॅट पेंटरसाठी जे वाक्य आहे ते वाक्य दाबलेलं आहे. म्हणजे कंट्रोल शिफ्ट यस असं काहीतरी त्याचं की आहे. कंट्रोल शिफ्ट आणि यस असं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, रोहन टेक्निकल वर्ल्डला त्याचा फॉर्मॅट पेंटर जो आहे, फॉर्मॅट जो आहे तो कॉपी पेस्ट कसा करायचा. आता ह्यामध्ये स्ट्राईक थ्रू सबस्ट्रॅक्ट ह्याचे ऑप्शन तर मी तुम्हाला दाखवलेलं. आता फॉर्मॅट पेंटर जसं की ते नाव बारीक असल्यामुळे मी तो फॉर्मॅट पेंटर घेतली असतं. त्याचासुद्धा फाँट जो आहे त्याचीसुद्धा साईज जी आहे ते साईज एकदम बारकी झालेली आहे. म्हणजे फॉर्मॅट पेंटरचा आपण अशा प्रकारे वापर करू शकतो की दुसरे एखादी जर वाक्य जर तुमच्याकडे जर असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते पण वाक्य पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे फॉन्ट न चेंज करता न चेक करता डायरेक्ट त्याला तो फॉर्मॅट देऊ शकता. त्याच कलरमध्ये, त्याच डिझाईनमध्ये, त्याच फॉन्टमध्ये, त्याच साईजमध्ये ते वाक्य घेऊ शकता. जसं की आता मी घेत आहे कंट्रोल शिफ्ट आणि सी दाबायचं आहे आपल्याला. यस नाही तर कंट्रोल शिफ्ट आणि सीचा वापर करून आपण फॉर्मॅट पेंटर हे जे वाक्य आहे ते फॉर्मॅट पेंटर जे आहे ते आपण यूज करू शकतो. एकदम इझिली यूज करू शकतो फॉर्मॅट पेंटर. तर फॉर्मॅट पेंटरच्या नंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन अजून बघायचे आहेत. यामध्ये मी तुम्हाला सर्व ऑप्शन्सची माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला वर्ड डॉक्युमेंट यूज करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता यामध्ये जो काही फॉर्मॅट पेंटर जो आहे, फॉर्मॅट पेंटरबद्दलची आपली माहिती झालेली आहे. फॉर्मॅट पेंटर आपण इझिली वर्क करू शकतो. आता यामध्ये तुम्हाला मी जे काही दाखवणार आहे ते आहे फाउंट. म्हणजे त्यामध्ये आता फाउंट वाढवायचा कसा, तर आपण तिथे फाउंट न चेंज करता इथून सुद्धा ह्या ऑप्शनने सुद्धा फाउंट इन्क्रीज आणि डिक्रीज करू शकतो. म्हणजे वाढवूसुद्धा शकतो आणि कमीसुद्धा करू शकतो. ते पण एकदम इझिली. आता तुम्ही बघू शकता यामध्ये या ऑप्शनचा वापर करून आपण डिक्रीजसुद्धा केलेला आहे आणि इन्क्रीजसुद्धा केलेला आहे. तर म्हणजे फाउंटची साईज न टाकतासुद्धा तुम्ही या ऑप्शनला क्लिक केले असता ॲटोमॅटिकली फाउंटची साईज वाढत आहे आणि कमीसुद्धा होत आहे. याला ग्रो फाउंट आणि ग्रो फाउंटला आपल्याला कंट्रोल आणि ते एक सिम्बॉल दिलेलं आहे, ते सिम्बॉल दाबायचं आहे. त्या सिम्बॉलने आपण ग्रो फाउंट करू शकतो. आणि श्रिंक फाउंटला आपल्याला कंट्रोल आणि दुसरं ऑप्शन दिलेलं आहे, त्या कीचा वापर करून आपण श्रिंक आणि म्हणजे श्रिंक आणि ग्रो करू शकतो फाउंटला. हे ग्रो आणि श्रिंक फाउंटचे 2 ऑप्शन आहेत. यामध्ये आता शॅडो पुन्हा म्हणजे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये आता फाउंटला कलर दिलेला असणे, आउटलाईन, शॅडो असे दिलेले आहेत ऑप्शन. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की जसं की रिफ्लेक्शन जे फाउंट आहे आपला, तो फाउंट कसा डिझाईन जी आहे ते डिझाईन वेगवेगळी होत आहे. तर हे सुद्धा ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे. जसे की तुम्ही वर्ड डॉक्युमेंट यूज करत असताना तुमच्या नावाला जर तुम्हाला जर स्टायलिश डिझायनिंग जर द्यायची जर असेल, ॲट्रॅक्टिव्ह जर बनवायचं असेल तर या वाक्याचा वापर करून म्हणजे या ऑप्शनचा वापर करून तुम्ही डिझाईन त्याला एकदम इझिली देऊ शकता. बघा कसं एकदम वेगवेगळ्या स्टाईलमध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये नाव आपल्याला आपलं दिसत आहे, रोहन टेक्निकल वर्ल्ड. तर अशा प्रकारे तुम्ही या ऑप्शनचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये एवढे ऑप्शन दिलेले आहेत. जसं की तुम्ही बघू शकता 20 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. त्या 20 ऑप्शनमध्ये कोणतंही तुम्हाला जे नावाची डिझाईन आवडेल त्या नावाची डिझाईन तुम्ही घेऊ शकता. जसं की नावालाच नाही तर फक्त नंबरलासुद्धा तुम्हाला असं वाटेल की फक्त नावच डिझाईनमध्ये होईल तर नंबरसुद्धा डिझाईनमध्ये होतो. यामध्ये तुम्ही जे काही टाईप करताल ते सर्व तुम्हाला डिझाईनमध्ये त्याला स्टायलिश करता येईल. आता यामध्ये आपण आउटलाईन या ऑप्शनची माहिती घेऊया. जसं की आउटलाईनला आपल्याला आता येथे दिसून येत नाही तर आपल्याला थोडंसं स्पेस देऊन नावाला पलीकडल्या साईडला ढकलायचं आहे. तर आता आपण आउटलाईन या ऑप्शनची माहिती बघणार आहोत. तर आउटलाईनमध्ये तुम्ही बघू शकता आउटलाईन घेतले असता जे नाव आपण सिलेक्ट केलेलं नाही म्हणून आपल्याला आउटलाईन दिसत नाही. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की आउटलाईन सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला नावाला सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आता नावाला सिलेक्ट करून आउटलाईन बघितली असता तुम्ही बघू शकता की आउटलाईनचा जो कलर आहे तो कलर चेंज होत आहे. मधल्या साईडला जो कलर आहे तो कलर व्हाईटच आहे आणि आउटलाईनचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण याला शॅडो बघूया. शॅडोमध्ये तुम्ही बघू शकता की शॅडो म्हणल्यास इनर शॅडो, आउटर शॅडो, नो शॅडो, पुन्हा परफेक्टिव्ह शॅडो असे खूप सारे शॅडोचे ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही कोणतेही शॅडोचं ऑप्शन निवडू शकता. आता जसं की मी शॅडोचं नाव बघितलेलं आहे आणि एक शॅडोचं नाव मला आवडलेलं आहे तर मी ते शॅडोचं नाव घेतलेलं आहे.
आता यामध्ये आपल्याला अजून खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते सुद्धा मित्रांनो बघून घ्यायचे आहेत. जसं की आता यामध्ये त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे ते नंतरचं ऑप्शन रिफ्लेक्शनसुद्धा आपण बघून घेऊया. जसं की मी आता वर्ड नावाला सिलेक्ट केलेलं आहे. आता मी कंट्रोल जे हे फंक्शन कसे वर्क करतात याचीसुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. जसं की न स्पेस देता त्या नावाला जे आहे ते पलीकडं कसं ढकलायचं, अलीकडं कसं ढकलायचं हे माहिती तुम्हाला मी देणार आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता शॅडोमध्ये आपल्याला वेगवेगळे शॅडो दिसत आहेत. तर शॅडो चेंजसुद्धा होत आहेत, म्हणजे आपल्या नावामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येत आहे. परस्पेक्टिव्ह शॅडो घेतले असता नावाच्या खाल्ल्या साईडला शॅडोचा आकार येत आहे, शॅडो दिसत आहे नावाच्या खाल्ल्या साईडला आपल्याला व्यवस्थितरित्या. आता यामध्ये रिफ्लेक्शनसुद्धा ऑप्शन आहे. रिफ्लेक्शन यामध्ये आपल्याला जर आवडली नाही कोणती शॅडो तर आपण नो शॅडोसुद्धा करू शकतो. नो शॅडो घेतल्यानंतर आपल्याला कोणतीही शॅडो येणार नाही, आपलं जसं पहिलं वाक्य होतं तसंच वाक्य राहणार आहे. आता यामध्ये रिफ्लेक्शनसाठी आपण बघूया रिफ्लेक्शनमध्ये कोणकोणते ऑप्शन आपल्याला दिसून येतील. रिफ्लेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे रिफ्लेक्शन आहेत. जसे की नावाच्या खाल्ल्या साईडला रिफ्लेक्शन होत आहे, साईडला रिफ्लेक्शन होत आहे. म्हणजे जसं तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन पाहिजे आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही रिफ्लेक्शन घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे त्याला रिफ्लेक्ट करू शकता. रिफ्लेक्शन ऑप्शन खाली दिलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता आता रिफ्लेक्शन रोहन नावाचं खाल्ल्या साईडला रिफ्लेक्शन दिसत आहे. आता यामध्ये ग्लो या ऑप्शनला तुम्ही बघू शकता की ग्लो येत आहे. आपण जर ऑप्शनला जर निवडलं तर यामध्ये जेवढे काही ग्लोचे ऑप्शन आहेत तेवढ्या ऑप्शनवर जर आपण जर नेलं तर चॅनलला वेगळाच ग्लो येत आहे. म्हणजे नाव जे आहे ते वेगळ्या ग्लोमध्ये दिसत आहे, त्याला एकदम म्हणजे असं उठावून नाव दिसत आहे. अशा प्रकारे आपण ह्या ऑप्शनचा वापर करून ग्लो ऑप्शनमध्ये सुद्धा जाऊन टेक्स्ट फिल, पुन्हा टेक्स्ट आउटलाईन स्टाईल, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो अँड सॉफ्ट एजेस आणि 3D फॉर्मॅट असे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर या ऑप्शन्सचा वापर करून सुद्धा आपण आपल्या ग्लोचं जे म्हणजे साईज आहे म्हणा, कलर आहे म्हणा, थिकनेस, डार्कनेस, पुन्हा डेप्थ, पुन्हा कॉन्ट्रास्ट, सरफेस, मटेरियल, बॉटम, टॉप याला सगळ्याला आपण व्यवस्थित चेंज करू शकतो आणि त्यामध्ये बदलसुद्धा करू शकतो. आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यामध्ये चेंजेस करून घेऊ शकतो. जसं की वरच्या साईडला मी हाईट, हाईट यामध्ये चेंजेस करून घेत आहे आणि तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारात तुम्ही त्याला चेंज करू शकता. तर यामध्ये ग्लो ऑप्शनचं आपण बघितलेलं आहे. आता यानंतरचं ग्लो ऑप्शनमधील जे काही दुसरं ऑप्शन होतं आपल्याला म्हणजे टेक्स्ट फिल, शॅडो, आउटलाईन, 3D फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. तर 3D फॉर्मॅटमध्ये आपण तो फॉर्मॅट चेंज केले असता, वरचा फॉर्मॅट चेंज केली की खालचा फॉर्मॅट चेंज होत आहे. म्हणजे याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतोच की 3D फॉर्मॅटला कसं चेंज करायचं. आता यामध्ये आपल्याला जे काही नेक्स्ट ऑप्शन जे बघायचं आहे, जसं की आपल्याला राहिलेली माहिती आता आपल्याला या नावाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि दुसरे ऑप्शन जसं की ग्लो बघितलेला आहे, आउटलाईन बघितलेला आहे, शॅडो बघितलेला आहे, रिफ्लेक्शन बघितलेला आहे. तर याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन बघायचं आहे आपल्याला. जसं की यामध्ये सुद्धा कलरचं ऑप्शन देत आहे. तर याला नावाला कलर बॅकग्राऊंड येत आहे. जसं की आता आपण रोहन नावाला येलो बॅकग्राऊंड दिलं, आता यामध्ये ग्रीन बॅकग्राऊंड दिलं तर नावाच्या बॅक साईडला जे आहे ते बॅकग्राऊंड येत आहे त्याला वेगळ्या कलरचं. म्हणजे आपण ज्या कलरचं बॅकग्राऊंड निवडत आहोत त्या कलरचं बॅकग्राऊंड तिथे दाखवत आहे आपल्याला. मग आता आपल्याला त्यामध्ये नो कलर जर घेतलं तर कोणताही कलर येणार नाही. तर आपल्याला जो आवडेल तो आपण बॅकग्राऊंड घेऊ शकतो. आता यामध्ये अंडरलाईन ॲटोमॅटिकली त्यामध्ये तुम्ही बघू शकता नावामध्ये कसा खूप बदल होत आहे. जो आपण फॉन्ट निवडेल, जो कलर निवडेल तोच आपल्याला दिसणार आहे आणि आपल्याला आवडलं तरच आपण त्याला सिलेक्ट करायचं, नाही तर आपण त्याला कोणत्याही प्रकारे चेंज करू शकतो. ग्रॅडियंटमध्ये सुद्धा तुम्हाला डार्क व्हॅल्युएशन, लाईट व्हेरिएंटेशन असं दिसत आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे वर्ड डॉक्युमेंटमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत मित्रांनो. आता यामध्ये कस्टममध्ये कलर्स तुम्ही स्टँडर्ड घेऊ शकता, कस्टम घेऊ शकता. तुम्हाला जशा प्रकारात पाहिजे तशा प्रकारामध्ये तुम्ही त्याला चेंज करू शकता. तशा प्रकाराचा कलर तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता. जसे की कस्टममध्ये स्टँडर्डमध्ये जर गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचा कलर चार्ट दिसेल. त्या कलर चार्टमध्ये तुम्हाला जसा कलर पाहिजे तशा कलरवर तुम्ही टच केले असता तशा प्रकारचा कलर तुम्हाला दिसणार आहे आणि भेटणार सुद्धा आहे. जसं की आता JDAD असं नाव टाकलेलं आहे मी आणि याला मी वेगळा फॉन्ट देणार आहे. जसं की यामध्ये आता मी सेंटेन्स केसबद्दलची माहिती देणार आहे तुम्हाला.
तर सेंटेन्स केसमध्ये काय म्हणजे याचा वापर कशासाठी होतो, याला कशासाठी वापर करतात. आता सेंटेन्स केसमध्ये बघू शकता तुम्ही. सेंटेन्स केस जर घेतलं तर आपण रोहन जे नाव आहे ते रोहन नाव हे म्हणजे फर्स्ट अक्षर जे आहे ते कॅपिटल होत आहे आणि बाकीचे सर्व स्मॉल होत आहे. तर लोअर केसमध्ये जर बघितलं तर यामध्ये आपल्याला चेंजेस होताना दिसत नाहीत. तर आता आपण एक वाक्य तयार करूया. जसं की मी एक वाक्य घेतलेलं आहे, रोहन टेक्निकल ह्या वाक्याला आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये अप्पर केस लोअर केस बघायचे आहेत. तर मी आता लोअर केस केले असता यामध्ये सुद्धा कोणताही मला फरक दिसत नाही. तर तुम्हाला वाटेल आता यामध्ये ट्रिक वर्क कसं काय करत नाही, म्हणजे अप्पर केस लोअर केस वर्क का करत नाही. तर आपण जे काही पहिलेचे ऑप्शन निवडलेले होते ते ऑप्शन आपल्याला एकदा चेंज करून बघायचं आहे आणि याला आता वाक्याला सिलेक्ट करून आपण यामध्ये एकदा अप्पर केस लोअर केस चेक करून बघूया. आत्ताही आपलं चेंजेस होत नाहीत. तर आता आपल्याला यामध्ये जे ऑप्शन म्हणजे आपलं जे वाक्य जे आहे पूर्ण ते वाक्याला पूर्णपणे कट करून टाकायचं आहे आणि पूर्णपणे वाक्याला कट करून आपल्याला रिपीट एकदा टाकायचं आहे. रोहन नाव टाकणार आहे, जसं की मी आता रोहन टेक्निकल नाव टाकलेलं आहे. आता रोहन टेक्निकल नाव टाकून मी याची अंडरलाईन काढून टाकणार आहे. पुन्हा यामध्ये इटॅलिक मोड काढून टाकणार आहे. याचे सर्व ऑप्शन जे आहेत ते मी काढून टाकलेले आहेत, इटॅलिक मोड, अंडरलाईन आणि बोल्डनेस. आता हे एकदम सिंपल वाक्य आहे. तर याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि याला चेंजेस करून बघायचे आहेत. जसे की सेंटेन्स लोअर केस केले असता तुम्ही बघू शकता सर्व अक्षर जे आहेत ते कॅपिटल लिपीमध्येच दिसून येत आहेत तुम्हाला. यामध्ये सुद्धा कोणतेही चेंजेस होताना दिसत नाहीत. असा जर प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा याची सुद्धा माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. यामध्ये आता रोहन टेक्निकल नावाचं दुसरं एक वाक्य मी घेतलेलं आहे. तर ते दुसरं वाक्य घेऊन सुद्धा तुम्ही बघू शकता त्यालासुद्धा आता मी यामध्ये दुसरं ऑप्शन वापरलेलं आहे. आता दुसरं ऑप्शन घेऊन त्याचं सगळं क्लिअर फॉर्मॅटिंग केलेलं आहे. क्लिअर फॉर्मॅटिंग केल्यानंतर म्हणजे जो काय आपण फॉन्ट निवडलेला होता, साईज निवडलेली होती, ते सर्व चेंज होणार आहे. आता याला आपण अप्पर केस लोअर केस चेक करून बघूया. अप्पर केस लोअर केस चेक करून बघितले असता तुम्ही बघू शकता सबस्ट्रॅक्ट ते ऑप्शन वर्क करत आहेत. आता याचा आपण फॉन्ट एकदा मोठा करूया आणि फॉन्ट मोठा करून तुम्हाला सेंटेन्स केस दाखवणार आहे. जसं की सेंटेन्स केस दाखवले असता रोहनचा आर कॅपिटल झालेला आहे आणि टेक्निकलचं टी स्मॉल झालेलं आहे. आता लोअर केस केले असता सर्व वाक्य जे आहे ते स्मॉल लिपीमध्येच आलेलं आहे. आता आपण ह्याला अप्पर केस करून बघूया. सर्व ऑप्शन जे आहेत नाव आहेत ते कॅपिटल लिपीमध्ये आलेले आहेत. याचा आता थोडासा फॉन्ट आपण मोठा करून बघूया. तर यामध्ये आपण आता दुसरं ऑप्शन बघूया, कॅपिटलाइज इच वर्ड, म्हणजे रोहनचा आर कॅपिटल झालेला आहे, स्पेस दिल्यामुळं आपण टी कॅपिटल झालेला आहे. आता यामध्ये आपण वर्ड टाकूया आणि वर्ड टाकल्यानंतर यालासुद्धा आपण कॅपिटल इच वर्ड टाकूया. तर वर्डचं डब्ल्यूसुद्धा कॅपिटल झालेलं आहे. दुसरं कोणतंही अक्षर कॅपिटल न होता फक्त इच वन ऑर्डर कॅपिटल झालेलं आहे. आता टूगल केसमध्ये बघूया. तर टूगल केसमध्ये पहिलं जे अक्षर आहे ते पहिलं अक्षर आपल्याला स्मॉल लेटरमध्ये दिसणार आहे आणि बाकीचे सर्व अक्षर कॅपिटल लेटरमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिलं अक्षर स्मॉल लेटरमध्ये आणि बाकीचे सर्व ऑप्शन जे आहेत ते कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला दिसून येत आहेत, कारण की आपण टूगल केसचा वापर केलेला आहे. टूगलचा वापर केल्यामुळे असा आपल्याला हा प्रॉब्लेम जो आहे तो दिसून येत आहे. आता आपण टाईपसुद्धा केले तरी जे काही पहिलं अक्षर आहे ते आपल्याला स्मॉलच दिसणार आहे आणि दुसरं जे आहे ऑप्शन ते कॅपिटलमध्ये येणार आहे, कारण की आपलं टूगल ऑप्शन हे चालू आहे. आता यामध्ये याला आपण क्लिअर फॉर्मॅटिंग करून बघूया. क्लिअर फॉर्मॅटिंग केले असता काय होईल, तर क्लिअर फॉर्मॅटिंग केले असता जो काय फॉर्मॅट आपण निवडलेला होता तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल, म्हणजे त्याची फॉन्ट साईज ते सर्व एकदम क्लिअर होऊन जाईल आणि आपलं वाक्य पहिल्यासारखं होऊन जाईल. तर यामध्ये फक्त त्याचा फॉर्मॅट जो आहे म्हणजे टूगल केसचा जो फॉर्मॅट आहे तो चेंज झालेला नाही, बाकी सर्व चेंज झालेला आहे. त्याचे फॉन्टचा कलर चेंज झालेला आहे, साईज चेंज झालेली आहे आणि म्हणजे त्याचा जो फॉन्ट होता म्हणजे डिझाईन जी होती ते डिझाईनसुद्धा चेंज झालेली आहे. याच्यानंतरचा ऑप्शन पॅराग्राफमध्ये मी तुम्हाला रिसेंट युज्ड म्हणजे पॉईंट्सची ऑप्शन देणार आहे. जसं की आता तुम्हाला एखादा पॅराग्राफ टाईप करायचा आहे, जसं की माय नेम इज, आता मी यामध्ये टायपिंग करणार आहे. तर टाईप करून मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दाखवतो. माय नेम इज रोहन. आता यानंतरचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, तर आपल्याला यामध्ये फक्त एंटर दाबायचा आहे. एंटर दाबले असता पॉईंटचं चिन्ह येणार आहे, सिम्बॉल येणार आहे आणि त्यामध्ये दुसरा पॉईंट तयार होणार आहे, जसं की माय फेवरेट.
पुन्हा यामध्ये तुम्हाला तिसरं ऑप्शन घ्यायचं आहे तेव्हासुद्धा आपल्याला एंटरच दाबायचं आहे. एंटर दाबलेला असता माय कलर. पुन्हा यामध्ये असे खूप सारे आपण पॉईंट घेऊ शकतो. जसं की आता यामध्ये मी घेत आहे माय फेवरेट डिश. पुन्हा मी म्हणजे आपण जेवढ्या वेळेस एंटर दाबणार तेवढ्या वेळेस एक नवीन प्रकारचा पॉईंट आपल्याला तयार झालेला दिसणार आहे. माय मूव्ही नेम असं मी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जर तो पॉईंटचा जो कलर बुलेट लायब्ररीचा जर कलर जर चेंज करायचा असेल, त्याची डिझाईन जर चेंज करायची असेल तर यामध्ये दिलेल्या ऑप्शनप्रमाणे आपण घेऊ शकतो आणि त्याला म्हणजे त्याचा साईज कलर चेंज करून घेऊ शकतो. फॉन्ट आपण मोठा केला असता फॉन्टसुद्धा तुम्हाला एकदम मोठ्या प्रकारात दिसून येत आहे. आता यामध्ये ॲक्ट्रेस नेम आपण घेऊया. पुन्हा ॲक्ट्रेस नेम घेतलेला आहे. यामध्ये पुन्हा म्हणजे वेगवेगळे आपण जसे काही जे फॉन्ट आपण निवडणार आहोत ते फॉन्ट आपल्याला दिसणार आहेत. त्याचे फॉन्ट बुलेट्स वेगवेगळे पडणार आहेत. आता चेंज लिस्ट लाईन तर यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येत आहे की मेन लाईनमध्ये पुन्हा दुसऱ्या लाईन तयार होत आहेत. जसे की म्हणजे आपला एखादा पॅराग्राफ असेल तर मेन वाक्य घेतो, त्याच्यानंतरचे सब लाईन, पुन्हा त्यानंतरची सब लाईन. अशा प्रकारे आपण यामध्ये सुद्धा वर्ड डॉक्युमेंटमध्ये सुद्धा आपण सब लाईन्स पुन्हा सब पॉईंट्स पाडू शकतो. वेगवेगळे पॉईंट्स व्यवस्थितरित्या दाखवू शकतो. म्हणजे तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट असाइनमेंट प्रोजेक्ट जर द्यायचं जर असेल तर त्याला सुद्धा आपण त्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो. बुलेट्सच्या साहाय्याने आपण वेगवेगळे बुलेट्स देऊन पुन्हा पॉईंट्स देऊन आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते एकदम व्यवस्थितरित्या आणि एकदम स्मार्टली डिझाईन करू शकतो. ते पण कोणाच्याही मदतीशिवाय. फक्त रोहन टेक्निकलचा व्हिडिओ बघून तुम्ही हे सर्व घर बसल्या करू शकता. आता यामध्ये तुम्हाला चेंज लिस्ट लेवल पुन्हा डिफाईन बुलेट लाईन असं काय ऑप्शन दिसत आहे. यामध्ये डिफाईन्ड न्यू बुलेटमध्ये जर बघितलात तर यामध्ये तुम्हाला बुलेट्सचे सिम्बॉल्स दिले जातील. खूप सारे सिम्बॉल्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला पहिले जे रेग्युलरमध्ये जे बुलेट्स आहेत ते जर वापरायचे नसेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा बुलेट्सचा वापर करू शकता. जसं की मी आता हा आर नावाचा जो लोगो आहे त्या नावाने बुलेट घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की एंटर दाबले असता बुलेट्स नव्या प्रकारे पडत आहेत. आपल्याला त्याला टाईप करायची गरज नाही किंवा बुलेटची एकाखाली एक घ्यायची गरज नाही. ती एकाखाली एकच बुलेट येत आहेत. व्यवस्थितरित्या सर्व फॉर्मॅट आपल्याला जसा पाहिजे तसा आपण आपल्या मर्जीप्रमाणे करू शकतो. आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. याला आपण नंबरिंगसुद्धा देऊ शकतो. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 असे तुमचे जेवढे काही बुलेट्स आहेत, ऑप्शन्स आहेत, पॉईंट्स आहेत तेवढे तुम्ही देऊ शकता. याला काही लिमिट नाही की एवढेच पॉईंट तुम्ही देऊ शकता, 2च पॉईंट देऊ शकता, 4च पॉईंट देऊ शकता. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जेवढे काही पॉईंट पाहिजे तेवढे देऊ शकता. तुम्ही कर्सिव्ह लिपीमध्ये देऊ शकता, रोमन अंकामध्ये देऊ शकता, ABCDमध्ये देऊ शकता, कॅपिटल लेटरमध्ये देऊ शकता, स्मॉल लेटरमध्ये देऊ शकता, 1, 2, 3, 4मध्ये देऊ शकता. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे. आता त्यामध्ये नन जर केलं तर काही होणार नाही आणि याला सब पॉईंट्स पुन्हा सब पॉईंट्स जर घेतले आपण तर अशा प्रकारे सब पॉईंट्स तुम्हाला दिसून येणार आहेत. मेन पॉईंटला वेगळंच नाव दिलं जाईल आणि सब पॉईंट्सला वेगळंच नाव दिलं जाईल. चॅप्टर जर दिलं तर चॅप्टर वाईज नावसुद्धा आपल्याला यामध्ये घेता येतील. तर तुम्ही या पॅराग्राफ लाईनमध्ये वेगवेगळे फाउंड बुलेट्स घेऊन तुमचं जे प्रेझेंटेशन आहे म्हणा, वर्क आहे म्हणा, ते एकदम स्मार्टली डिझाईन करू शकता. डिफाईनमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनला एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि स्मार्टली डिझाईन करू शकता. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की पॅराग्राफ अलाइन टेक्स्ट लेफ्ट कंट्रोल L आणि पुन्हा यामध्ये सेंटर कंट्रोल E, याच्यानंतरच अलाइन टेक्स्ट राईट कंट्रोल R आणि जस्टिफायला कंट्रोल J. तर आता याच्या की मी तुम्हाला वर्क करून दाखवणार आहे. जसं की कंट्रोल J केले की जस्टिफाय होणार आहे, म्हणजे तुम्हाला वाक्य जे आहे ते चेंज झालेलं दिसेल. आता आपण कंट्रोल E दाबलेलं होतं तर सेंटरमध्ये आलेलं आहे आपलं वाक्य. सिलेक्ट केलेलं जेवढं काही वाक्य आहे तेवढंच चेंज होणार आहे, बाकी कोणत्याही वाक्यामध्ये बदल होणार नाही. जस्टिफाय केल्यानंतर डाव्या साईडला येणार आहे आणि आपण जे दुसरं ऑप्शन जे मी तुम्हाला दाखवलेलं होतं कंट्रोल E म्हणा, कंट्रोल L म्हणा किंवा कंट्रोल J म्हणा, याच्या ऑप्शनने आपण आपलं जे वाक्य आहे ते जस्टिफाय पुन्हा अलाइन लेफ्ट, अलाइन राईट, सेंटर असं करून घेऊ शकतो. पॅराग्राफमध्ये या ऑप्शनचा खूप महत्त्व आहे. कारण की तुमचं एखादं जर सेंटेन्स असेल आणि तुम्हाला ते मिडल साईजमध्ये जर घ्यायचं असेल, पेजच्या एकदम मधोमध घ्यायचं असेल तर तुम्ही कंट्रोल Eच्या साहाय्याने त्याला करू शकता. यामध्ये स्पेसिंग लाईन तर यामध्ये तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये किती अंतर पाहिजे असं याचा ऑप्शन आहे. तर जसं की आपण स्पेसिंग लाईन घेतली असता स्पेसिंग लाईन तुम्ही कितीही घेऊ शकता. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जेवढी म्हणजे गॅप पाहिजे वाक्यामध्ये तेवढा तुम्ही गॅप घेऊ शकता आणि तेवढाच गॅप तुम्ही कमीसुद्धा करू शकता.
आता यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. लाईन स्पेसिंग ऑप्शन जे आहे ते लाईन स्पेसिंग ऑप्शनसुद्धा आपण यामध्ये बघून घेऊया. रिमूव्ह जर केलं तर वाक्यामध्ये कोणतीही स्पेस राहणार नाही, लाईन राहणार नाही, एकदम चिटकून वाक्य एकाखाली एकच वाक्य येणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित दिसणार नाही. आता आपण बॅकग्राऊंड कलरमध्ये बघूया. थीम कलर्सला स्टँडर्ड कलर्सला तुम्ही बघू शकता की नावाच्या मागल्या साईडला जे आहे ते ऑप्शन आपण जेवढं काही वाक्य निवडलेलं आहे त्या वाक्याच्या मागल्या साईडला बॅकग्राऊंड कलर येत आहे. आता बॅकग्राऊंड कलर आल्यानंतर त्याला आपल्याला जो बॅकग्राऊंड कलर व्यवस्थित दिसत आहे तोच बॅकग्राऊंड कलर आपल्याला यामध्ये निवडून घ्यायचा आहे. आता याच्यानंतरच बॉटम बॉर्डर, टॉप बॉर्डर, लेफ्ट बॉर्डर, पुन्हा राईट बॉर्डर अशा खूप साऱ्या बॉर्डर्सची नावं दिलेली आहेत. जसं की आता मी रोहन टेक्निकल या नावाला बॉर्डर देत आहे. तर बॉर्डर देऊन मी याला कॉलममध्येच नाव तयार केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बॉर्डरला कंट्रोल ईच्या साहाय्याने मी त्याला भरमधात घेतलेलं आहे, म्हणजे एकदम पेजच्या मधोमध घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा कंट्रोल ईच्या साहाय्याने पुन्हा वेगवेगळ्या ऑप्शनने सेंटेन्सने त्याला बॉर्डर देऊन तुम्ही तुमच्या वाक्याला एकदम ॲट्रॅक्टिव्ह करू शकता. नो बॉर्डर केली असता सर्व बॉर्डर जाणार आहेत आणि ऑल बॉर्डर केले असता सर्व बॉर्डर वापस येणार आहेत, म्हणजे रिव्हर्ट होणार आहेत. यामध्येच आउटसाईड बॉर्डरसुद्धा आहेत. आउटसाईड बॉर्डरला केले असता कट होणार आहे सर्व बॉर्डर्स. इनसाईड बॉर्डर केले असता सुद्धा काही होत नाही. यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. इनसाईड हॉरिझॉन्टल बॉर्डर्स, इनसाईड व्हर्टिकल बॉर्डर्स. तर याचे सर्व ऑप्शन आपल्याला ड्रॉ टेबल केले असता आपण रोहन टेक्निकल नावापुरताच टेबल ड्रॉ केले असतं, त्यावर टेबल ड्रॉ झालेलं दिसून येत आहे. जसं की तुमचं कोणतं तरी वाक्य आहे त्याला तुम्हाला टेबल ड्रॉ करून घ्यायचं आहे, तर तुम्ही त्याला टेबल ड्रॉ अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला जेवढ्या साईजचा पाहिजे, जिथून जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टेबल ड्रॉ करून तुमचं वाक्य जे आहे ते त्या टेबलमध्ये बसवू शकता, ते पण एकदम इझिली स्मार्टली. अशा प्रकारे तुम्ही टेबलचा ड्रॉ टेबल या ऑप्शनचा वापर करू शकता. आता ड्रॉ टेबलमध्ये पुन्हा पायचं चिन्ह दिलेलं आहे. तर पायचं चिन्ह कशासाठी वापरतात, त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये शॉर्ट टेस्टमध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग हे ऑप्शन दिलेलं आहे. असेंडिंग आणि डिसेंडिंग तुम्ही खूप वेळेस असेंडिंग आणि डिसेंडिंग ऐकलं असतात, पण यामध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग थोडंसं वेगळ्या प्रकारात आहे. जसं की असेंडिंग डिसेंडिंग कसं करायचं हे ऑप्शन यामध्ये दिलेलं आहे. जसं की आता तुमचा एखादा पॅराग्राफ आहे, त्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंगचा वापर करायचा आहे. तुम्ही एकदम सहज आणि इझिली असेंडिंग डिसेंडिंग करू शकता. जसं की त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एखादं पॅराग्राफ टाईप करून तुम्ही त्याला A to Z किंवा Z to A असं त्यामध्ये ऑप्शन निवडू शकता. आता यामध्ये स्टाईल्स जे दिलेले आहेत त्या स्टाईल्सची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही बघू शकता पुढल्या साईडला आपल्याला स्टाईल्सचे नावं दिलेले आहेत. त्यानंतरच इन्सर्ट, पेज लेआउट आणि रेफरन्स, पुन्हा मार्जिन्सच्या नंतर रिव्ह्यू, त्यानंतरच व्ह्यू, पुन्हा रिव्ह्यूच्या नंतर व्ह्यू आलेला आहे. पुन्हा PDF 11 आलेला आहे आणि यामध्ये 2 नवीन टॅब ॲड झाले आहे, डिझाईन आणि लेआउट. तर याची सर्व माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम इझिली सांगणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सहज आणि सोप्यारित्या याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला फाइंड, रिप्लेस आणि सिलेक्टची माहिती देणार आहोत. तर एकदम सहज आणि सोप्यारित्या तुम्ही वर्ड डॉक्युमेंट हा जर व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला वर्ड डॉक्युमेंट यूज करण्यासाठी कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. एकदम सहज आणि सोप्यारित्या तुम्ही हे वर्ड डॉक्युमेंट यूज करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल की आपण एकदम सहज आणि सोप्या रीतीमध्ये होम टॅब बद्दलची सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. यामध्ये मी तुम्हाला फॉन्टची साईज कमी जास्त कशी करायची, त्याचा कलर चेंज कसा करायचा, त्याच्या खाली अंडरलाईन कशी करायची, पुन्हा स्टाईल्स कशा असतात, त्याला पुन्हा म्हणजे शॅडो कशी करायची, सर्व माहिती मी तुम्हाला यामध्ये, त्याला कलर कसा द्यायचा, पुन्हा बॅकग्राऊंड कलर कसा द्यायचा, शब्दाला बॅकग्राऊंड कलर कसा घ्यायचा, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फाइंड, पुन्हा आपलं राहिलेलं म्हणजे रिप्लेस आणि गो टू पेज हे बद्दलची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्सर्ट टॅब बद्दल सुद्धा पूर्णपणे माहिती घेऊया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.